बुद्धीने लालच्यावर विजय मिळवता येतो का? एका कपटी सावकाराला खात्री होती की त्याने एका गरीब शेतकऱ्याला कायमचं आपल्या जाळ्यात अडकवलंय. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या शेतकऱ्याची चतुर बायको आपल्या शांत डोक्याने, योग्य वेळी वापरलेल्या बुद्धीने आणि एका अफलातून युक्तीने त्याची संपूर्ण चाल उलटवून लावेल. ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या एका हुशार निर्णयाने कसा अन्यायावर विजय मिळवला आणि संपूर्ण गावाला आयुष्यभर लक्षात राहील अशी शिकवण दिली. अशाच प्रेरणादायी, विचार करायला लावणाऱ्या आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा आवडत असतील तर द स्टोरी एको मराठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. सावकार आणि शेतकऱ्याची चतुर बायको. एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्यासोबत त्याची बायको गौरी ही शेतीत खांद्याला खांदा लावून काम करायची. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत दोघेही राबायचे. त्यांची शेती मोठी नव्हती, पण प्रामाणिक कष्टावर त्यांचा विश्वास होता. गावातही ते दोघे प्रामाणिक आणि मदतीला धावून जाणारे म्हणून ओळखले जायचे. पण त्यावर्षी दुष्काळ पडला. पावसाअभावी शेतात भेगा पडल्या. पिकं करपून गेली आणि त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं. घर चालवण्यासाठी आणि बियाणं, खत यांचा खर्च भागवण्यासाठी गणूला गावातील श्रीमंत सावकाराकडून पैसे उधार घ्यावे लागले. सावकार अतिशय लोभी आणि कपटी होता. तो म्हणाला, 6 महिन्यांत पैसे परत केले नाहीत तर मी तुमच्या जमिनीचा ताबा घेईन. गणूने नाईलाजाने होकार दिला. त्याला खात्री होती की पुढच्या हंगामात चांगलं पीक आलं तर तो कर्ज फेडू शकेल. पण दुर्दैवाने त्यावर्षीही पाऊस कमी पडला. पुन्हा एकदा शेतात काहीच आलं नाही. दिवसेंदिवस गणूची चिंता वाढू लागली. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत करत राहायचा, पण कोरड्या जमिनीतून काहीच मिळत नव्हतं. घरात धान्य कमी होत चाललं होतं. गणू अनेकदा निराश होऊन बसायचा. तेव्हा गौरी त्याला धीर द्यायची. ती म्हणायची, कष्ट कधीच वाया जात नाहीत. संकट कायमचं राहत नाही. शांत रहा, काही ना काही मार्ग नक्की सापडेल. तिच्या शब्दांनी गणूला थोडा आधार मिळायचा. पण सावकाराची मुदत जवळ येत असल्याने त्याची चिंता काही कमी होत नव्हती. अखेरीस पैसे परत करण्याची वेळ आली. सावकार स्वतः त्यांच्या घरी आला. तो रागाने म्हणाला, गणू, उद्यापर्यंत पैसे नाही दिलेस तर तुझी शेती माझी. हे ऐकून गणू पूर्णपणे निराश झाला. तेवढ्यात गौरी पुढे आली. ती अत्यंत नम्रपणे म्हणाली, सावकारजी, तुम्ही गावातील सर्वात न्यायी आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहात. असं सगळे म्हणतात. एवढा मोठा व्यवहार 4 भिंतीत नको. उद्या गावच्या पंचांसमोर निर्णय झाला तर कोणालाच आक्षेप राहणार नाही. सावकाराला स्वतःची प्रतिष्ठा फार प्रिय होती. गावासमोर स्वतःला न्यायी दाखवण्याची ही संधी त्याला आवडली. तो हसत म्हणाला, ठीक आहे, उद्या पंचांसमोरच निर्णय करू. दुसऱ्या दिवशी गावातील पंच, सरपंच आणि अनेक गावकरी गावाच्या वडाच्या झाडाखाली जमले. गावभर या निर्णयाची चर्चा सुरू होती. सर्वांनाच माहीत होतं की सावकार चलाख आहे, पण त्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत कोणातच नव्हती. काही गावकरी मनोमन गणूच्या बाजूने होते, तर काहींना वाटत होतं की आज त्याची शेती नक्की जाणार. गौरी मात्र शांत उभी होती. तिच्या मनात भीती होती, पण ती चेहऱ्यावर दिसू देत नव्हती. तिला माहीत होतं, घाबरून निर्णय घेतला तर पराभव निश्चित असतो. सावकार आधीच एक कापडी पिशवी घेऊन आला. तो मोठ्याने म्हणाला, या पिशवीत 2 दगड आहेत, एक पांढरा आणि एक काळा. गणूच्या बायकोने एक दगड काढायचा. पांढरा निघाला तर 1 वर्षाची मुदत, काळा निघाला तर शेती माझी. सर्व गावकरी शांतपणे पाहत होते, पण प्रत्यक्षात सावकाराने दोन्ही काळेच दगड पिशवीत टाकले होते. गौरीने त्याच्या हाताची हालचाल बारकाईने पाहिली होती. सावकार नक्की काहीतरी चलाखी करणार याची तिला आधीपासूनच कल्पना होती. तिच्यासमोर आता 2च पर्याय होते. एकतर सावकाराची चलाखी सगळ्यांसमोर उघड करायची, किंवा त्यालाच त्याच्या सापळ्यात अडकवायचं. क्षणभर ती शांत राहिली आणि अचानक तिच्या मनात एक युक्ती चमकली. ती निर्धास्तपणे पुढे गेली. पिशवीत हात घातला, एक दगड बाहेर काढला आणि मुद्दाम तो हातातून खाली पाडला. दगड जमिनीवरील इतर खड्यांमध्ये मिसळून गेला. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सावकार लगेच म्हणाला, दगड काळा होता, पडताना मी पाहिला, पण आता ते सिद्ध कसं करणार? गौरी हलकेच हसली. ती म्हणाली, त्याची गरजच नाही. पिशवीत जो दगड उरला आहे तो पाहूया. त्याच्या उलट रंगाचा दगड मी काढला असणार. पंचांनी पिशवी उघडली. त्यात काळा दगड होता, म्हणून सर्वांनी निष्कर्ष काढला की गौरीने पांढरा दगड काढला असणार. सावकार स्वतःची चलाखी उघड करू शकत नव्हता. तो काहीच बोलू शकला नाही. गावच्या पंचांनी निर्णय दिला. गणूला 1 वर्षाची मुदत दिली जाईल. सावकार नाईलाजाने मान खाली घालून निघून गेला. पुढच्या वर्षी पाऊस भरपूर झाला. गणूच्या शेतात भरघोस पीक आलं. त्याने सावकाराचे सर्व पैसे आणि योग्य व्याज वेळेवर परत केले. त्या दिवसानंतर गावात गौरीच्या बुद्धीची चर्चा सर्वत्र होऊ लागली. लोक आपल्या मुलांना तिची गोष्ट सांगू लागले. कारण तिने कोणाशी भांडण केलं नव्हतं.
खोटंही बोलली नव्हती. पण योग्य वेळी वापरलेल्या बुद्धीने अन्यायावर विजय मिळवला होता. आणि त्या दिवसानंतर गावात एक गोष्ट नेहमी सांगितली जाऊ लागली. कपटाने मिळालेला विजय काही काळ टिकतो, पण बुद्धी, संयम आणि योग्य वेळी वापरलेले चातुर्य कायमचा सन्मान मिळवून देते.